नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी तेलाची अशी ताकाची उकड करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला. प्रथम हे मी 4 वाट्या ह्या ताक घेतलं आहे, त्यात थोडीशी हळद टाकली. त्यानंतर ही लसूण घेतली आहे, ओली मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद आणि हिंग एवढंच आपलं साहित्य आहे. आणि मी त्याला फोडणी न करता अशी मी ही उकड करणार आहे. त्याच्यावर नंतर आपण कच्चं तेल घालून अशी ती उकड खायची असते. त्याच्यासाठी आता प्रथम आपण काय करणार आहोत, तर गॅस पेटवून ताक उकळायला ठेवणार आहोत. हे पण कढई घेतली आहे, त्यामध्ये मी हे ताक ओतणार आहे. हळद घातलं आहे आणि हे ताक ओतणार आहे. तर या ताकामध्ये आपण बारीक राहणार आहे, म्हणजे ते ताक फुटणार नाही. ही लसूण आणि ओली मिरची ह्याची भरड काढणार आहे खलबत्त्यात. हा कढीपत्ता घालणार आहे त्याच्यात कच्चाच, आणि ओली मिरची ही मी ओबडधोबड कुटून घेणार आहे. त्याचा वास छान लागतो. ही केलेली भरड घालणार आहे. बघा, असं जाडं भरडं असं घालायचं आहे, म्हणजे त्याचा वास छान लागतो. ही उकड खूपच छान लागते. महत्त्वाचं म्हणजे ज्यांना उकड म्हटली की त्याच्यात तेल भरपूर लागतं. मग काही जणांना तेल कमी खायचं असतं, कोणाला कोलेस्ट्रॉल असतं, कोणाला खायचं नसतं तेल. म्हणून मग अशी केली की छान खायला मिळते. हा मी हिंग घालणार आहे. हिंग, हळद, कढीपत्ता घातला आहे, मीठ घालणार आहे. चवीप्रमाणे मीठ घालते. मीठ आपण ताक जरा गरम झालं की मीठ घेऊन बघायचं, कारण याच्यात मीठ व्यवस्थित लागतं. आंबट तिखट अशी छान उकड होते ही. वगैरे आपण घेतो तसं, पण करायला एकदम सोपी. आता मी ही थोडी जास्त घेतली आहे करायला म्हणून, आता थोडीशी असेल तर पटकन होते. ताक फुटू नये म्हणून आपण ढवळत राहायचं. इथं ताकाला उकळी आल्यासारखं वाटलं की आपण लगेच त्याच्यात हे पीठ घालणार. आणि हे मी ज्वारीच्या पिठाची उकड करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्वारीच्या पिठाची उकड, म्हणजे एकदम पचायला सोपी, हलकी अशी. थोडं ताक गरम झालं चांगलं की आपण पीठ घालणार आहोत. ताक गरम झालेलं आहे. आता मी याच्यात थोडं थोडं करून पीठ घालून घेणार आहे. ही उकड एकदम घट्ट, मोदकाच्या उकडीसारखी घट्ट करायची नसते. ही उकड अशी आपल्याला चमच्यानं खाता येईल, अगदी झुणक्यासारखी अशी करायची असते. त्या मानानं आपण पीठ घालायचं. जर जास्त वाटलं तर पीठ उरवायचं किंवा थोडं पाणी घालून मग शिजवून घ्यायचे व्यवस्थित. थोडी खाली उतरून आधी व्यवस्थित हे करून घेते. तर वास येतोय लसणीचा. त्याच्यात आलंही टाकतात, मी पण आता किसलेलं आलं थोडं वरून टाकणार आहे. गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या. थोडं वाटलं तर पाणी घालायचं. हा हा, सुंदर. बघूनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. हा सुंदर प्रकार आहे, कमी तेलाचा आणि स्वस्तातला पोटभरीचा प्रकार. थोडं आलं घालणार आहे. आल्याचा स्वाद खूप छान येतो. असल्याचं त्या मोडण्यासाठी म्हणून थोडं गार पाणी घालणार आहे.
जसं आपण पिठल्यात गार पाणी घालतो तसं ह्याच्यातही घालायचं, म्हणजे गाठी असल्या तर मोडून जातील. आता आपण हे मंद आचेवर शिजवून घ्यायची. किती सुंदर दिसते बघा. नक्की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आता मी वर झाकण ठेवून देणार आहे. आपली उकड बऱ्यापैकी शिजत आली आहे, तकतकीत दिसायला लागली. त्याला एक ग्लेझिंग येतं शिजल्यावर. पिठलं शिजलं की कसं, किंवा मोदकाची उकडसुद्धा मोदक शिजल्यावर कसं ग्लेझिंग येतं, तसं ह्या उकडीला सुद्धा ग्लेझिंग यायला लागलं आहे. अजून मी एक वाफ काढणार आहे की आपली उकड तयार. आपली उकड शिजून तयार आहे. तर आपण ही सर्व करायची. ही आपली उकड तयार आहे. आता ह्याच्यावर आपण कच्चं तेल घालणार आहोत. नेहमी आपण फोडणी करतो, यावेळी तसं न करता कच्चं तेल घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे ते तेल घालायचं, कारण कुणाला तेल नको असलं तर अशीही खाऊ शकतात, पण हे असं कच्चं तेल घालायचं. कुणाला हवा असेल तर ह्याच्याबरोबर कच्चा कांदाही चांगला लागतो बारीक चिरून. पण काही न करता अशी उकड जरी खाल्ली तरी ती खूपच टेस्टी लागते, एकदम मस्त लागते. मला खाऊन दाखवते कशी खायची ती. एकदम सुंदर लागते. नक्की हा माझा व्हिडिओ तुम्ही बघा, आणि माझा व्हिडिओ बघून मला जर आवडली, म्हणजे मुळात रेसिपी आवडली, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. अगदी हे पाणी ताक वगैरे उकळवणं नाही जमलं तरी आपण एकत्र पीठ वगैरे काढून जरी तुम्ही शिजत ठेवलं तरी सुद्धा ही आपली उकड होऊ शकते. म्हणजे सगळं लसूण, ओली मिरची, कढीपत्ता, जे काही साहित्य घातलंय ते साहित्य सगळं मिसळून, पीठ मिसळून एकत्र जरी शिजवलं तरीही चालेल. नंतर हे असं वर कच्चं तेल घालायचं आणि मात्र खायची. ते तर कच्च्या तेलाची एक चव वेगळी खूपच छान लागते ही उकड. नक्की करून बघा, आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. जवळ असलेला बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद. आहा, खूप सुंदर, एकदम मस्त.